अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मुकुंदनगर परिसरात काही दिवसांपूर्वी 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर लोखंडी दांडक्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे। उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। मात्र हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। धीरज परदेशी यांच्या पत्नीनं हा हल्ला हिंदुत्ववादी असल्यामुळे झाल्याचा आरोप केलाय। मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्यात। आज अहिल्यानगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे। कापड बाजारपेठेतील दुकानं सुद्धा बंद करण्यात आली आहेत। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे।